सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ सेवा वार्षिक मंडळ महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शाखा या शाखेच्या वतीने पंच तपोवर्षपूर्ती नामस्मरण आचरण सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। आजचा हा तपोपूर्तीचा सोहळा या ठिकाणी साजरा होत असून मी या कार्यक्रमाला उपस्थित परमपूज्य केशराज बाबा पंजाबी यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं आज आपण अध्यक्षपद स्वीकारावं अशी मी विनंती करतो। याला अनुमोदन देण्यासाठी नितीन दादा येत आहे। आता जी सूचना प्रमाणसेवक सौनी सभासद मंडळाचे जिल्हाध्यक्ष किरण भडंगेंनी मांडली त्या अध्यक्षपदाला मी सर्वानुमते अनुमोदन देतो। धन्यवाद बाबा। या ठिकाणी आपल्या अध्यक्षांची निवड झाली। मी साधू बाबांना अध्यक्षांना आणि बाबांना विनंती करेन की देवाला गंध अक्षता पुष्पहार अर्पण करायचा आहे। आपण जागेवरच फक्त देवाचा जय जयकार करू। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की सर्व तपस्वींना विनंती आहे की आपण देवाला गंधाक्षता पुष्प व्हायचे विडा व्हायचा आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व तपस्वींकडून या ठिकाणी देवाला पुष्प गंधाक्षता व विडा समर्पण होत आहे। श्री दत्तात्रेय महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। धन्यवाद ताई। या ठिकाणी देवाला गंधाक्षता पुष्प विडा समर्पण झालेला आहे। यानंतर आपण ज्या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने ज्या हेतूने या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला तो हेतू तो प्रसंग तो काळ आता अत्यंत जवळ येऊन ठेपलेला आहे। काही क्षणातच बाबाच्या आचरणाला तपपूर्तीला या डोंगरामध्ये त्यांनी जी साधना केली त्या साधनेला 5 वर्ष पूर्ण झाले। मी मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी बाबांना साधू संतांना व आपल्या अध्यक्षांना परमपूज्य भाईदेवळी बाबाजी परमपूज्य केशराज बाबाजी आपल्या सर्वांच्या वतीने ज्या सोहळ्याची आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत त्या सोहळा या ठिकाणी साजरा करण्यासाठी मी बाबांना विनंती करतो की बाबांना या मोठा फुलगुच्छ देऊन बाबांचं स्वागत या ठिकाणी करायचंय। ही बाबांना प्रेरणा मिळावी यासाठी हे स्वागत आहे आणि बाबांकडून आपल्यालाही प्रेरणा मिळावी त्यासाठी या ठिकाणी स्वागत आपण मंडळाच्या वतीने करत आहोत। जोरात टाळ्या वाजवायच्या आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। काकाजी खरंच आपल्याला सर्वांना प्रेरणा देणारे अत्यंत कठीण वाटचाल त्यांनी या धर्मामध्ये अनुभवली। अत्यंत कठीण परिसरातून त्यांनी हा धर्म सिद्धीत जाण्यासाठी कष्ट घेतले आणि धर्म आचरत देवाच्या खऱ्या अस्तित्वापर्यंत ते पोहोचले। डोंगरामध्ये या ठिकाणी 5 वर्ष त्यांनी आपली साधना केली। अशी साधना आपल्या सगळ्यांना घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी हा तपपूर्ती सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो। यानंतर मी सर्व नाशिक शाखेतील सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन बाबाजींना पण विनंती करतो की आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नाही फक्त आपले कृष्णादा वगैरे कृष्णादा या ठीक आहे बाबाजींच्या हातचे आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांना फुलगुच्छ देऊ
त्यांचंही स्वागत या ठिकाणी आपण करत आहोत। यानंतर मी नितीन दादांना विनंती करेल की ज्यांनी या सत्रात सकाळ दुपार संध्याकाळ या ठिकाणी प्रवचनाची सेवा दिली तर नाही एक छोटस फुलगुच्छ देऊन बाबाजींचं सुद्धा स्वागत आपण करायचंय या ठिकाणी। या एक थोडस आम्हाला थोडस आम्हाला वाटेल। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। या ठिकाणी त्या तपस्विनी माता या कार्यक्रमाला या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहिल्या। मी नितीन दादांना विनंती करेल की त्यांना सुद्धा आपण फुलगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा स्वागत करायचं। या पुढे नितीन मोठा फुलगुच्छ द्या सर्व। या सर्व या ताई पुढे या पुढे या पुढे सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायचंय। पहिल्या दिवसापासून तपस्विनी आई या कार्यक्रमामध्ये होत्या, सर्व सत्रात उपस्थित राहायच्या आणि सर्वांचं बाबांचं सगळ्यांचं अत्यंत आवडीने ते ऐकायच्या। त्यानंतर जे तपस्विनी त्यांना सुद्धा या बाबांना सुद्धा आपण फुलगुच्छ द्यायचंय। हंसराज दादांना विनंती की आपण पुढे या, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे। त्यानंतर त्या साईडने जाधववाडीच्या मार्गातून एक साधू आले, त्यांना विनंती की आपण पुढे यायचंय। या बाबा पुढे या, त्यांचं सुद्धा स्वागत मंडळाच्या वतीने करणार आहे। चुकून कोणी साधू या ठिकाणी उपस्थित असेल पण आमच्या नजरेत आले नसेल तर त्यांनी सुद्धा पुढे यायचंय। मी नितीन दादांना विनंती करतो की त्यांना फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं। या बाबा पुढे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। निर्भय मुनी बाबा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही स्वागत कृष्णदादा मुरकुल यांनी करायचे। या निर्भय मुनी दादा या लवकर दिलं त्यांना त्या तपस्विनींना दिलं ना। पुढे येऊन या ना, पुढे या पुढे तुम्ही। शीतलताईंना विनंती करतो की ज्या तपस्विनी या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांना फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आपण करायचंय। दादा फोटो घ्या, तिकडचा फोटो घ्या। त्या दुसऱ्या ताई समोर बघा, त्या दुसऱ्या ताईंना बोलवा, समोर या, समोर या, बोर्डच्या समोर या। एक मिनिट तिकडचं होतं हो दे, एक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। धन्यवाद। या ठिकाणी हा स्वागत समारंभ संपूर्ण झाला आहे असं मी जाहीर करतो। आता खऱ्या अर्थाने आपण एक छोटासा अजून सत्कार या ठिकाणी बाकी आहे। मी ज्यांचे नाव घेईल त्यांनी वेळ न घालता बाबाजींकडे यायचंय। संभाजीनगर इथून सर्वात पहिले इथं जे हजर होते कार्यक्रमाला वामन ग्रुप या इकडे। वामन दादा कुठे? वामन दादा सर्व ग्रुपला आपण घेऊन या, जे पहिल्या दिवसापासून या ठिकाणी उपस्थित झाले आणि अत्यंत चांगली सेवा आपण या ठिकाणी दिली आणि सर्व सत्राला सर्व नियमात आपण या ठिकाणी राहिल्यावरून आलेले आणि महिलांनी पण यायचे। ज्या महिलांनी त्यांच्या सोबत आल्या, ज्या 8 दिवस इथे राहिल्या त्यांनी सगळ्यांनी लवकर पुढे यायचे। अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा फुलगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे। महिलांनी या पुढे या, लवकर या, वेळ नका घालू, या लवकर। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री रणजित श्री गोविंद प्रभु महाराज। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आपण टाळ्या वाजवणं बंद केलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवा। यांची नामस्मरण आचरण सोहळ्यात यांनी पहिल्या दिवसापासून तर या शेवटच्या सत्रापर्यंत सेवा दिली, त्यांचे मंडळाच्या वतीने खूप खूप आभार। फोटो काढले। यानंतर संभाजीनगर येथून उपस्थित सर्व परमार्ग सेवक परमार्ग सेविका छोटी कीर्ती यांनी सुद्धा सगळ्यांनी पुढे यायचंय, त्यांचं सुद्धा स्वागत अध्यक्षांच्या वतीने आपण करत आहोत। सर्वांना विनंती की पुढे या, फोटो काढा, फोटो घ्यायचा आहे। टाळ्या वाजवा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा। मी पुन्हा परत कार्यक्रमाला यावयासाठी साथ करतो। परत गोळा करायचा
यानंतर पुन्हा येथून सर्व सद्भक्त या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा सर्व ग्रुपनी या ठिकाणी यायचे. आपलं सुद्धा मंडळाच्या वतीने पुष्प देऊन स्वागत होत आहे. पटकन यायचे. पुन्हा येथील ग्रुप दिलीप दादा असतील, आपले नवीन अध्यक्ष असतील, त्यांच्यासोबत आलेले सर्व मंडळी असतील, त्यांनी सगळ्यांनी पुढे या मंडळाच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी हिरिरीने भाग घेतला आणि पुणे येथे या शाखेचं काम सुद्धा हे लोक सर्व करताय. अत्यंत तन मन धनाने करताई करसर यांना पण विनंती की आपण सर्वांनी यायचे. आणि आता आपण सर्व एका परिवारातले झालेलो आहोत. सर्वांच्या परिवाराचे आपण आता सर्व झालो. जोरात टाळ्या वाजवायच्या. जोपर्यंत बाबा फिरू देत आहे तोपर्यंत टाळ्या थांबले पाहिजे. मी सर्वांचं या ठिकाणी शब्द सुमनाने सुद्धा स्वागत करतो. आपण केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल आपले खूप खूप आभार. यानंतर गोळेगाव येथून जे पुरुष या ठिकाणी उपस्थित झाले, ज्या महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्यांचं सुद्धा पहिले सर्व पुरुषांनी फक्त पुढे यायचंय आणि हे छोटंसं स्वागत अध्यक्षांच्या वतीने आपण स्वीकारायचंय. गोळेगाव येथून आलेले सर्व सद्भक्त संदीप दादा या लवकर. सर्वांचे नाव मला माहिती नाही, लवकर या. संदीप दादा कुठे आहे? या लवकर या सर्व. संदीप दादा बाकीचे सर्व कुठे आहे? रतन कुठे आहे? का रे कुठे गेले सर्व? जे आहे ते घे. चला चला चला. जे उपस्थित आहे त्यांचं स्वागत या ठिकाणी मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. संदीप दादा या ना पुढे. संदीप दादा असून सुद्धा पुढे यायना. कदाचित त्यांना तो भार वाटत असेल. ते सर्व आमच्या सोबत राहतात आणि त्यांना असं वाटतंय की आपण आपल्या लोकांकडून किंवा आपल्या लोकांना त्रास देऊ नये म्हणून ते येत नसं गोळेगावच्या महिला या लवकर. या गोळेगाव येत या. ते छोटस कार्यक्रमाची रूपरेषा असते, त्यासाठी आपण यायचंय. आपण सर्वांनी या ठिकाणी आला, त्या ठिकाणी वास्तविक मला झाली यामध्ये आपण सर्वांनी सेवा दिली त्याबद्दलही आपले खूप खूप स्वागत, खूप खूप आभार. अशी सेवा या ठिकाणी आपण यानंतर येणाऱ्या काळातही द्यावी हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यानंतर नांदेड येथून सर्व ग्रुप जरी घेऊन आले पण प्रतिनिधी म्हणून नांदेडचे आपले रणजित भाऊ देशमुख या ठिकाणी आले. मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण त्यांचेही फुलगुच्छ देऊन स्वागत करायचंय. नांदेड येथून आलेले सर्व भक्तांनी यायचंय. पटाले साहेब या ठिकाणी नांदेडवरून आले, रणजित भाऊ नांदेडवरून आले, यांचं सुद्धा फुलगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. वेळ न घालवता या. आपल्याला पुढचा कार्यक्रम बाबांचे विचार आपल्याला ऐकायचे. सर्वांना विनंती वेळ न घालवता नाव पुकारल्यानंतर या. यानंतर सर्व मित्र कुटुंब आपण आपली सेवा थोडं थांबवायची. या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचे आणि त्यांच्या सोबत ज्या ताई होत्या त्यांचा आडनाव मला माहिती नाहीये. ज्यांनी या ठिकाणी स्वयंपाकाची सेवा दिली, वाढण्याची सेवा दिली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला यशाकडे नेला, पूर्ततेकडे न्यायला जे ज्यांचं योगदान लाभलं ते खऱ्या अर्थाने हे घुगरे कुटुंब आहे. यांचं जोरात टाळ्या वाजवून स्वागत करा. यांनी आम्हाला शब्द दिला की तुम्ही किती लोक या, मी सर्व सेवा तुम्हाला या ठिकाणी देईल. त्यांचा छोटा मुला त्याला सुद्धा घ्या पुढे, त्यांनी सुद्धा सेवा दिली. ताई या, दिदी या, दीपक दादा या, त्यांचे सर्व मित्र परिवार या. त्या दुसऱ्या ताई होत्या तुमच्या सोबत, त्यांना बोलवा. नारळ घ्या. या कुटुंबाने खूप चांगली सेवा दिली. यांचे जितके ऋण मानावे तितके कमी आहे. या ताई सकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत यांचे सर्व कुटुंब, यांचे सर्व मित्र परिवार सर्व या ठिकाणी सेवा दिली. यादव दादा तुम्ही पण शांताराम भाऊ दादा यांना विनंती आहे, शांताराम दादांना विनंती, दत्त भाऊंना विनंती की आपण पुढे येऊन या कुटुंबाचं स्वागत करायचंय. दत्त भाऊ या ठिकाणी ज्येष्ठ वासी मंडळाच्या वतीने यांचं फुलगुच्छ देऊन या सर्व सेवेकरींचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. ईश्वराची सेवा पसरत घेऊ हीच मी ईश्वरचरणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो.
येणाऱ्या काळात हात लावा सर्व हात लावा. बाबा येणाऱ्या काळात यांच्याकडून अशी सेवा करावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दंडवत प्रणाम. रघुभाऊनी या ठिकाणी आपली सेवा दिली. रघुभाऊचं या ठिकाणी मी अध्यक्षाच्या वतीने फुलगुच्छ देऊन स्वागत करतो. रघुभाऊंना पुढे यायचे. आपण यांची सेवा शब्दात आपण बोलू शकत नाही. रघुभाऊ या पुढे या. हे कुटुंब असे की ज्या साधू संतांना खरी सेवेची गरज आहे त्यांना हे कुटुंब सेवा देत असते. फोटो काढ. लक्ष दे जा. रघुभाऊंनी आपल्याला शब्द दिलाय मंडळाला जी सेवा लागेल ती मी अहोरात्र देण्याचा प्रयत्न करेन. मी मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. यानंतर मी ऑलरेडी आम्ही कार्यक्रम आम्हीच आयोजन केला. आयोजन केल्यानंतर ह्या कार्यक्रमामध्ये मला सर्व आमचे जे पदाधिकारी आहे कृष्णा दादा असतील, नितीन दादा असतील, विकास भुजबळ असतील, मार्गजे सर असतील, गौरव भाडके असतील, कृष्ण दादा नागरे असतील, सर्व मंडळातील या बॉडीवरती जेवढे पदाधिकारी दिसत आहे आपले परमार्ग सेवक शांताराम दादा असतील, दत्तभाऊ कापसे असतील, गोकुळ भाऊ असतील, या सर्वांनी हे कार्यक्रम यशस्वी नेण्यासाठी मी समोर तुम्हाला दिसत होतो पण माझ्या पाठीमागे हे सर्व पदाधिकारी मला सेवा देत होते. मला जी अडचण या ठिकाणी येईल ती माझ्या एका शब्दात माझ्या एका फोनवर या ठिकाणी ते पूर्ण करत होते. मी त्यांचा सुद्धा खूप ऋणी राहील. शब्द सुनाने त्यांचे खूप खूप आभार मानेल आणि येणाऱ्या काळात यांच्याकडून अशी सेवा मंडळाला लाभो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. थांबतो. पुसदवरून या ठिकाणी काही सद्भक्त उपस्थित आले. मी बाबाजींना विनंती करतो की आपण त्यांना फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचे. या ठिकाणी शिवनेरीवर दोन सद्भक्त आले होते. त्यांना काही होती त्यामुळे गेले पण ते युट्यूबवर बाबांचा सत्संग ऐकून इथपर्यंत पोहोचले होते. इथून उपदेश घेऊन गेले. त्यांचंही आपण शब्द सुनाने टाळ्या वाजून स्वागत करायचं. यानंतर कळत न कळत कार्यक्रमाच्या ओघामध्ये कुणाचा सत्कार किंवा शब्द सुनाने स्वागत करण्याचं राहिलं असेल तर मी अशा सर्व नांदेड भायगाववरून आलेले आमचे कमलाकर दादा यांचेही मी शब्द सुनाने स्वागत करतो. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आले. सर्व व्याख्याते या ठिकाणी उपस्थित झाले. प्रत्येकाने आपली सेवा या ठिकाणी दिली. त्यांचंही मी खूप खूप शब्द सुनाने स्वागत करून आभार मानतो. अशी सेवा यापुढे या मंडळाला आपण सर्वांनी द्यावी. ज्या कार्यक्रमामध्ये आपण सहकार्य केलं सगळ्यांचे आभार आणि हीच माझी प्रार्थना म्हणून मी थांबतो. यानंतर परमपूज्य आचार्य श्री तपस्वीराज बाबाजी पंजाबी यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आवड वाढली आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या या ठिकाणी विचार मांडावे. धन्यवाद. दंडवत प्रणाम. हातात देऊ म्हणजे त्यांना त्रास सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बस बोलो. दंडवत प्रणाम. सज्जन हो, आजचा हा सोहळा किती मिनिटं मला ते बोला बोला. नाही किती वेळ बोला. नाही शांतर भाऊ तुम्ही घड्याळ देणार स्टेज तुमच्यासाठी नाही घड्याळ तुम्ही मला इथे देणार का? मी नेहमी बोलतो ते घड्याळ पाहून बोलतो. कारण आम्ही सांगून किती वाजले? 10 मिनिटं 12ला 10 कमी जास्त. हा सहा इथे मग दिसलं हां मग नाही थोडं तिकडं हा असं दिसलं पाहिजे. बस बेडची घडी करा ना. हां बेटच्या नाही अरे 12-5 झाले का बाबा खुनवायचं तू? नाही खुलवायचं नाही. मी वर सांगतो. आलं लक्षात. 12ला किती कमी? 10 कमी. हां 12ला 10 कमी आणि 12-5ला आपण थांबणार. चला रेडी. आता आपल्याला मिनिटं किती? 20 मिनिटं तेवढंच बोलायचं. ओके. ह्याच डोळा पावा मृत्यूचा सोहळा. आज तुम्ही या कार्यक्रमाला आलात हा खूप आनंददायक सोहळा आहे माझ्यासाठी.
आज एवढ्या लांबून तुम्ही आलात, माझा आजार सोडून द्या, पण याच्यात मला जी ताकद मिळाली ती भरपूर आहे. आता याचा इतिहास तुम्हाला 20 मिनिटात सांगण्यासारखं भरपूर काय, पण 20च मिनिटात कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो. झाले तर 4-5 मिनिटं वरती देतो. रेडी? या सोहळ्याची सुरुवात येथे सांगतो. हे दोन्ही आज जे दिसतात ना, या मूर्ती, हे माझे एकेकाचे ग्रस्तास मित्र आहे. पटणार नाही तुम्हाला, त्यांच्यासोबत माझ्यासोबत फरक आहे. पण या दोघांनाही एका व्यासपीठावर आणणं किती अवघड असतं हे तुम्हाला नाही सांगू शकत. तुम्ही सांगा, भाईदेव मुनी तुमचे आमचे भाऊ यांनी आज 5-7 दिवस सत्र सांगितलं, खूप सांगितलं, त्यांच्या पद्धतीने त्यांनी खूप काही केलं, ठीक आहे. हे भाऊचे, यांना मी प्रेमाने भाऊच म्हणतो, यांनी खूप केलं. पण मी काय मानायला तयार नव्हतो. मी म्हणलं मला मुख्यमंत्री पद दिलं तर मानेन. ते म्हणले आम्ही उपमुख्यमंत्री होतो, तुम्ही उपमुख्यमंत्री हो. आणि अशा रीतीने त्यांनी मला मुख्यमंत्री पद दिलं आणि मी आज राजी. ठराविक मंत्रिमंडळाचा विस्तार तुम्ही पाहिला अशा पद्धती बाकीच्या नंतर करू. आता याची सुरुवात तुम्हाला सांग. मी एक सरकारी नोकरदार, सरकारी नोकरदार असताना एक छोटंसं किराणा दुकान घरी होतं, म्हणजे मिशन चावल्याच्या. तर एक दिवस असं नकळत माझ्या मनात शंकेची पाय चुकली. आता आपलं सर्व स्थानांना राऊंड झाला, 2दा पाय राऊंड झाले, शास्त्रालय पाय आपल्याला अनुसरायचं तरी म्हणजे वेळच आहे ना, सर्व काही सुरुवात झालेलं. पण एक दिवस मनात काय विचारलं, ते साखर वगैरे असतात किराणा दुकान म्हणजे एक दिवस जर आपण गिऱ्हाईक आले आणि ते म्हणलं मला अर्धा किलो साखर द्या, तर आपल्या मापाची अर्धा किलो जर आली तर आपण त्या दिवशी घर सोडायचं. बरोबर? निमित्त पाहिजे काहीतरी किंवा बदली झाली पाहिजे. आणि हे सर्वसाधारण 6 महिन्यात माझा आपण सिद्धीत गेला. माझी नगरहून बदली नाशिकला झाली. आता नाशिकला झाल्यानंतर मला नाशिक माहिती नव्हतं, नाशिक माहीतच नव्हतं. पण नागरे भाऊंचं नाव ऐकून होतं, नागरे भाऊंचं नाव ऐकून होतं. आता ते कोणत्या पद्धतीने ऐकून होतं हे काय सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त मी तिकडे एकटा होतो. ईश्वराच्या कृपेने मला एक आधार मिळाला आणि माझे ते ऑफिसवर गेलो, ते सगळं बोलणं झालं. ते सांगितलं माझी त्यांनी सगळी काही सोयी केली. आणि त्यांना म्हटलं भाऊ, मी भाऊच म्हणतो, आज मी भाऊच म्हणणार, शेवट पण भाऊच म्हणतो. मी आता राजीनामा देणार आहे. इथे मला जिल्ह्याला मुख्य म्हणून सोनोग्राफीचे ऑफिसर म्हणून पदवी मिळाली. त्याची सांगण्याची गरज नाही, मला ते नको होतं. लगेच राजीनामा दिला. 5 महिने 17 दिवसांनी राजीनामा मंजूर झाला. नोकरी सोडून दिली. पुढील कार्यक्रमाला लावलो. भाऊंचं वेळोवेळी सेवाही तेव्हा ते ग्रस्त होतं. काय झालं का भाऊ, आपलं कोणाशी पटलं नाही. हे 2 व्यक्ती पटलं नाही. आता ते विशेष नाही राहिला. त्यांनी मला वेळोवेळी इतकं सहाय्य केलं, पण तरी मग आजारी पडलो. आता आजारी पडलो तर पुण्याला रुग्णाला ट्रीटमेंट, तिकडे गेल्यानंतर आता तिकडे राहायची सोय नाही. मग तिथं हे भाऊ प्रसिद्ध, परदेशी भाऊ म्हणतात त्याला. मग यांच्याशी दोस्ती झाली, तिकडे ते ग्रस्त. मग अशा रीतीने दोन्ही भाऊ, इकडे नाशिकला हे भाऊ, तिकडचे पुण्याचे ते भाऊ, आणि आज पाहता हा तुम्ही डोळ्याने 16 दोन्ही भाऊ एकत्र आहे. हा चित्रपटाला लाजवेल असा सोहळा आहे. हे जे मूर्ती आहे याच्यात चौथा कधीच दिसणार ना. मी तेव्हा ज्यांनी दीक्षा घेतली तेव्हा जाहीर केली तेव्हा त्याची, पण तेव्हा मीच म्हटलो होतो की कार्यक्रमाला जाईल तर फक्त भाऊंच्याच दीक्षेला, पुन्हा कार्यक्रमाला जाणार नाही आणि गेलो नाही. पुऱ्या आयुष्यामध्ये कुठल्या पंथाच्या कार्यक्रमाला मी हजर राहिलो नाही. पण म्हणलं भाऊंच्या दीक्षेला हजर राहिलो आणि राहिलोच. तेव्हा जाहीर केलं पुन्हा कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नाही. जसं आष्टीच्या नाही का त्या वारिकाने केलं होतं, हा वस्तारा पुन्हा वापरणार नाही. मग तुम्ही सांगा या सोहळ्याचं काय किती मोठा त्याग आहे, किती मोठी परंपरा आहे. आज हे सोहळा दिसायला सोपा आहे, पण याची कडी कशी गुंफत गेली आज तुम्हाला हे नाही. ह्या 2 व्यक्तीचं आपल्याशिवाय कोणाशी पटले नाही. का कुणास ठाऊक, पूर्वजन्मीची जोड म्हणा, काहीही म्हणा. आणि
आता याच्यात त्यांचा उपयोग किती वाटा की हे सोहळा घडून आणतात. असा सोहळा कोणाचा आजपर्यंत झालेला नाही की ज्यानं आपल्या मृत्यूच्या पूर्वी हा सोहळा पाहिला. नंतर तर कोणी काय करतो, इंदुरकरच्या भाषणाला किती गदावे थोडी, पण हा सोहळा पुन्हा होणे नसतो. आणि हे विचार हे भाईदेव म्हणी उर्फ आमचे भाऊ त्यांनी प्रत्यक्षात कधी, आणि मी त्यांची उतराई होण्याचा प्रयत्न करीत होतो, पण माझ्यावर त्यांनी कर्ज ठेवलं. आता हे कार्यक्रम म्हणजे माझ्यावर कर्ज नाही, खरं बोलायचं आणि धार्मिक भाषेतून बोलायचं. मी त्यांची उतराई होण्याचा प्रयत्न केला, पण या दोघांनाही अगदी मला काही संधी दिली नाही. आता ते याच्या पुढचा योगच नाही आला. असा हा उत्तम काळ ज्यांनी आणला त्यांचे मी ऋण जन्मोजमी नाही विसरू. हे नुसतं तोंडी भाषेचं सांगायचं नाही, तर हे कर्तृत्वानं व्यापन. जेव्हा त्यांची दीक्षा झाली तेव्हा आमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये जो 1 तासातलं जो संभाषण झालं तेही कधी विसरणार नाही ना मी तुम्हाला कधी सांगू. मित्र, काही असे असतात की त्याचं तुम्ही उतराई होऊच शकत नाही. हे मला आलेलं अनुभव आहे. मी इथं आजारी पडल्यानंतर ह्या आपल्या परदेशी भाऊंनी एवढी व्यवस्था आज तुम्ही सांगा आहे की नाही, त्याला काय कोणासमोर पदर पसरावं लागणार सांगा. 2 रुपये घेण्यासाठी पदर पसरावं लागला नसेल का कोणापुढे. एवढं त्यांनी केलं. आज सगळी व्यवस्था त्यांनी पाहतात, माझी सगळी व्यवस्था. आणि अशा रीतीचा हा सोहळा हे मी तुम्हाला आठवणी सांगितलं. हे माझ्या मनात मी रात्रीचं खूप म्हणजे त्याचा विचार करून हे मी तुम्हाला आता याच्यातले आता आपण एक तुम्हाला थोडंसे, आता हे झालं आपलं प्रेमाखात्री. थोडंसं एक प्रिन्सिपल तुम्हाला सांगून जाणार आहे. तुम्ही घड्याळाकडे लक्ष द्या. ओके. आता आपण मग नेहमी म्हणत असतो की 18 दारिद्र्य म्हणत असतो. 18 दारिद्र्य सुधामाचं. गरिबीचं हे शेवटचं टोक. गरिबीचं हे जसं श्रीमंतीचं शेवटचं टोक कोणतं? कुबेर. आपण म्हणतो त्याच्याकडे कुबेराचं धन, त्याच्याकडे कुबेराचं धन आहे. जसं श्रीमंताच्या याच्यामध्ये कुबेराचं धन, तसं गरीबमध्ये 18 कोणाचं होतं? सुदामा. हे तर जग हे सांगण्याच्या आवश्यकता. पण 18 शब्द कुठला आपल्या मूळ वैद्यशी जाताना तुम्ही ही थोडीशी शिदोरी सोबत घेऊन जाणार आहे. नाही तर परत म्हणणार भाईदेव मुनींनी आम्हाला पोथी सांगितली, तुम्ही पोथी सांगता, मिटलं म्हणले असतात. तुम्ही त्या सगळ्या मनात घ्यायला नका. मी तुम्हाला थोडंसं ग्रंथ सांगतो. तर 18 दारिद्र्य अर्थ इतका सोपा आहे समजा. आता 18चा आकडा कळला, याला काय कोणत्या भाषेत सांगितली गरज. आता विषय तुम्ही ह्या कोणत्या लाल गायांचे ते गवळी लोक येतात बघा दूध घालायला, दूध विकायला, ते तूप विकतात है की नाही. पण त्याच्याकडे माप कोणतं असतं? ते शेरभर आपलं कुणी काय होतं शेर. तर हे कसं त्यांना त्यांच्याकडे ते पैसे मोजता येत नव्हते. तर ते काय म्हणायचे एक हिस्सा म्हणजे किती? 20 रुपये. एक हिस्सा म्हणजे किती? 20 रुपये. 8 हिस्सा म्हणजे किती? 160 म्हणजे असा. तसं हे 18 विश्व नाही, 18 20 आहे. 18 म्हणजे किती झाले? 360. म्हणजे वर्षाचे दिवस किती? 365 आहे की नाही. आणि हे किती होतात? 360. म्हणजे वर्षभर, हे वर्ष संपलं की दुसरं वर्ष, तिसरं, अशी वर्षानुवर्षी त्याची गरिबी. नाव काय दिलं त्याला? 18. काय अर्थ आवड वाटलं? काय अर्थ आवड वाटलं? वर्षानुवर्ष गरिबी म्हणून नाव काय दिलं? 18 360 दिवस गरिबी, पूर्ण 360. झालं का क्लिअर आहे की नाही. आता अजून एक तुम्हाला सांगू 5 मिनिटं बाकी. 5 मिनिटाला आपल्या प्रिन्सिपल संपते. आता एक तुम्हाला निर्णय सांगू 5 मिनिटात. 5 मिनिटाला आपल्या ओके मध्ये शॉर्ट मध्ये आपण जसं विकाराचं मूळ काय? इंद्रिय. मान्य ना, याला काय ऑब्जेक्शन नाही. विकाराच्या मूळ काय? इंद्रिय. तसं विकल्पाचं मूळ कोणतं? प्रश्न तयार होतो. आता आपण पाहिजे हा विकल्प जो घडतोच कसा? जसं कॅन्सर आजार होतोच कसा?
abnormal growth of tissue is called as cancer. तसं पेशीची अनियंत्रित झालेली वाढ नाव त्याचं कॅन्सर, नाव त्याचं कर्करोग. तसं विकल्प तयार होतोच असं. कळलं? एकदम महत्वाचा प्रिन्सिपल आहे. निर्णय बरं नाही, म्हणजे मनाचं नाही, हे काय आहे? निर्णय. विकल्पाचं मूळ कोणतं ते थोडंसं आवड आहे, पण मी समजून सांगतो. आणि इतकं सोपं आहे ते, लक्षात परत ठेवण्याची आवश्यकता सुद्धा. बरं, विकल्प म्हणजे तुम्ही देवतेला शरण आले, त्याचं नाव विकल्प. ते मला तुमच्या कधी घर करतं जेव्हा तुमच्याकडे काहीतरी आर्थिक परिस्थिती ढासळते, काहीतरी नको ते विघ्न घरावर येतात, तुमची परिस्थिती कशी होते? दोलायमान. दोलायमान म्हणजे कशी? इकडे सरळ जाऊ का तिकडे सरळ जाऊ. या ठिकाणी ईश्वराचं कार्य काही जलद गतीचं नाही, तात्काळ फळ देणार. मग तुला तात्काळ फळ देणारा कोण समोर येतो? देवता, ते देवऋषी. मग आपण काय करतो? तिकडे वाहत जातो. आणि तिकडे वाहत जाणं म्हणजे मनात काय तयार झालं आपल्या, हे समजून घ्या. प्रिन्सिपल इतकं सोपं आहे की परत आयुष्यभर तुम्हाला विसरूच शकत. तुमच्या मनात काय झालं तयार? भय तयार झालं, भय, भीती तयार झाली, आणि तुम्हाला त्याच्या विशिष्ट उपाय पाहिजे. आणि या आयष्यामध्ये तुम्ही नको त्या ठिकाणी वाहत जाता, नको त्या ठिकाणी म्हणजे देऊन शिकले जातात. मग भय जे आहे आपल्या स्वभावातलं, तर भय हे कशात आहे? अष्ट स्वभावात. भय आहे की नाही अष्ट स्वभाव? तहान भूक, पुढे बोला, तहान भूक, शीत उष्ण, भय निद्रा. मग अशा रीतीने कळलं, हे अष्ट स्वभावाचे आपले आहेत. आपल्या स्वभावामध्ये आहेत. भय स्वभावामध्ये विकल्पाचं मूळ आहे की नाही? समजून पडलं? 1800 दारिद्र्य पडलं. आणि आजच्या कार्यक्रमात हे संपलं. वेळेत त्याच्या अभावीच मी लागतो. तुम्हाला पुढे लाभ जायचे, मला सांगायला काय हरकत नाही. चला, ओके, डन. पुन्हा एकदा तुमचे शब्द सुमारांना मी स्वागत करू शकतच नाही, कारण तुमचे उपकारच एवढे मोठे आहेत की हा ढोऱ्या डोंगरातला म्हणजे नाही का प्रसंग, कुणीकडचा मी, कुठे आलो, कोणत्या मार्गाने, कोणत्या ठिकाणी पडलो, आणि काय समारोपाचा किती भाग्य की त्याला परम. एवढंच नाही तर त्याच्याही पुढे सांगून जातो, जे तुमच्या समोर निळ्या शर्ट उभे दिसतात हे मला पॅकिंगला पूर्ण नव्हे. ढोऱ्या डोंगराच्या एंट्रीला की ज्यांनी हे जे नाशिकमध्ये राहत होते, पण आम्ही उघड्यावर बिबट्या जिथं राहतो तिथं महिनाभर राहिलो, रात्र दिवस दोनदा बिबट्या हाकल्याचं काम त्यांनी केलं. हे बॅरल पाणी ज्यांनी खांद्यावर आणले त्यांचं योगदान त्या दिवसासाठी जे आहे उतराय नक्की होऊ शकत नाही, पण सर्व समक्ष साखळी ठेवतो की आपल्यावर पहिली माती ते टाक. नवे ते जेसीबीचा खर्च सुद्धा ते देणार आहेत, आणि पहिल्या माती टाकण्याचा मान त्यांना देणार आहे. हे मी तुम्हाला शेवटचं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. मातीचं नाव हो नाव सांगा. हा, हे निळ्या शर्टात कळले नाही तुम्हाला? भरायची किरण भाऊ, हा ते राहिलं. डिक्लेअर केलं ना, हे वारंवार सांगत आलो, पण आता दिवस पण वारंवार दिवस वाटत आलो. मी तरी काय करू? आहे की नाही? तुम्ही स्मृतीमध्ये जाताय. हा हा किती वेळा मारायचं, किती वेळा माती टाकायची, एकदा सांगितलं. हा, 350 रुपये ठरले देशी बिले त्याची द्यायची. धन्यवाद बाबा. बाबाजींनी आत्ताच आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त केले, पण मी त्यावरती प्रार्थना करेन की माझ्या जीवनात तो प्रसंग कधीच नाही येऊ, कधीच बाबा मला सोडून जाऊ नये, आणि असा प्रसंग माझ्या जीवनात कधी येऊ नये. उलट बाबांच्या आधी माझं ध्येय जाऊन हीच ईश्वरच्या देवी प्रार्थना करतो. आणि यानंतर आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये 8 दिवस ज्यांनी सेवा दिली असे परमपूज्य पायदेवणी बाबाजी
यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी मांडावे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पंचवर्ष तपपूर्ती 16 व नामस्मरण आचरण 16 आपण सर्वदेशा वास्ती मंडळाच्या वतीने नाशिक शाखेच्या वतीने आयोजित नाशिक शाखेचे जिल्हाध्यक्ष माननीय परमार्गेश्वर किरणदादा भडांगे व त्यांचे सर्व सहकारी यांनी आयोजित केला होता. पार्श्वभूमी तुम्हाला सर्व माहीत आहे. कळत न कळत अचानक होणारे जे कार्यक्रम असतात ते परमेश्वर निर्मित असतात, परमेश्वराच्या कडेने असतात. काही आयोजन नाही, काही नियोजन नाही. जेव्हाही कधी मला वाटतं किंवा कधीतरी किरणदादाला वाटतं, कधीतरी कोणाला तरी वाटतं, त्यावेळेस आम्ही ढोऱ्या डोंगरात येऊन आम्ही आमची चुकलेली वाट शोधण्याचा प्रयत्न करत असतो. या अगोदरही तपस्विनीच्या आई मी बघितली नागाईसा यांचं पुस्तक मी लिखाण केलं. त्यांच्या माध्यमातून प्रथम रघुदादा आहे, दिगंबर आहे यांच्या सहकार्यानं या ढोऱ्या डोंगरात येण्याचा योग आला आणि तेव्हापासून या ढोऱ्या डोंगराशी एक प्रीतीचं नातं जुळलं गेलं. ही आपल्या साधकांची तपोभूमी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमहंस आचार्य श्री केशवराज बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजन केला, या 16 अनुभवला श्री परमपूज्य परमहंस आचार्य श्री केशवराज बाबाजी. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व तपस्विनी, साधू, संत, वासनिक बंधू वगैरे, हे सूर सहजासहजी जुळत नाही. इथं येण्याचा त्या निमित्ताने योग आला. या ढोऱ्या डोंगराचं प्रेम जडलं गेलं आणि मग वारंवार येण्याची इच्छा असूनही काहीतरी निमित्त हवं. निमित्त असल्याशिवाय मनुष्य जात नाही. त्यानंतर परमपूज्य परमहंस आचार्य श्री दुधाडे काका यांच्या माध्यमातून परमेश्वराने एक निमित्त आम्हाला करून दिलं. त्यांनी सांगितलं, वासनिक जसे ते मला भेटायला आले होते. माझ्या ऑफिसला 5-10-15-20 मिनिटाची भेट आणि ती चर्चा, आणि त्यानंतर डायरेक्ट दीक्षित अवस्थेचा डबल भेटायला आले. नंतर बरंच पुलाखालून पाणी वाहत गेलं त्यांच्या जीवनामध्ये. बरंच चढ उतार झाला, परंतु जेव्हाही भेटायचं तेव्हा धर्माच्या अनुषंगाने एक पॉझिटिव्ह विचार. त्यांच्याकडून मला भेटायचे, माझ्याकडून त्यांना जायचे. स्वामी श्री चक्रांचं तत्वज्ञान, त्यातले समज, गैरसमज, पूर्ण ऋणानुबंध संबंध असल्यामुळं ते सूर जुळल्या गेले आणि वारंवार ढोऱ्या डोंगरात येण्याचं निमित्त आम्हाला भेटत गेलं. ज्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतला ढोऱ्या डोंगरात येण्याचा, प्रत्येक निर्णय त्यांनी मला एक आपलेपणाने बोलून दाखवला आणि त्यावरती आपण निगेटिव्ह विचार न करता परमेश्वर कृपेने आम्ही ही सर्व मंडळ बळ देत गेलो. त्यांनाही बळ भेटत आलं आणि अप्रत्यक्षरित्या आम्ही त्यांच्याकडून बळ घेत आलो. कोणी कोणाला काही देत नसतं, आपणच घेत असतो. जीव सारखे आहे. आम्हाला बळ भेटत आलं. ज्यावेळेस 1 वर्ष पूर्ण झालं त्यावेळेस आपण कार्यक्रम घेतला होता काकांचं. 1 वर्ष पूर्ण झालं. कारण आजार कशा पद्धतीचा आणि काकांची अभिलाषा फक्त मला ते बोलून दाखवायचे का देवानी 3 वर्ष मला इथं थांबवावं. आणि आमची सतत देवाकडे प्रार्थना असायची. 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, आज 5 वर्ष उगवलं.
आम्ही किरणदादांनी असंच आम्ही भेटायला आलो. किरणदादाच्या डोक्यात असे काहीतरी कार्यक्रम घेण्याची मानसिकता असते, तोही मला बोलून दाखवत असतो आणि मीही कधी न म्हणता पुढे जाण्याची रस्ता मोकळा करून देत असतो. मी सहजच त्याला बोललो की या जानेवारीमध्ये आपण किंवा मला असं वाटतं की 2-4-5 दिवस इथे यावं, एकदा चिंतन करावं, स्मरण करावं. कारण खूप कार्यक्रम झाले. संभाजीनगरला कार्यक्रम जाऊन आलो होतो, हा कार्यक्रम तो कार्यक्रम, लोकांचा फोन, मार्गदर्शन हे सतत चालू असतं. परंतु आपली स्वस्थता, चिंतन, आपली साधना पकडून ती वाटचाल परमशर कृपेने तुमच्या सर्वांच्या प्रेरणेने संतांच्या शुभचिंतनाने मी करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण हट्ट नाही, नॅचरल, नैसर्गिकरित्या. आणि मग किरणला बोलल्यानंतर किरण म्हणे, बाप काका समोर आहे, तुमचे 5 वर्ष कधी होत आहे? म्हणजे जानेवारी. लगेच कार्यक्रम ठरला आणि तिघच कसं करायचं, असं करायचं. काकांनी यश सांगितलं, किरण कामाला लागला आणि किरणनी स्वतः आपल्या मनोगतात व्यक्त केलं की मी एकटा नसतो, ही टीम बरोबर असते. त्याचा आत्मविश्वास सर्वांविषयी असतो. मग मी जरी एकटा असतो, वेळ देत असतो, परंतु ती साईड टीम मला बळ देणारी आहे. त्यात एकाचं नाव घेणं उचित ठरणार नाही. सर्वच आले नाशिक. त्यात दादा आहे, गोकुळ भाऊ आहे, दत्ताभाऊ कापसेंनी पूर्ण वेळ इथं दिला आणि एक जबाबदारी धुरा सांभाळली. त्यानंतर बारगेचे सर आहे, नितीन आहे, बाळासाहेब जगताप आहे, कृष्णा आहे, दोघंही कृष्ण नागरे, कृष्ण मजबूर, शरद आहे, अनिल दादा आहे, संदीप दादा निखाडे आणि गोळेगाव आणि शिरवाडे होते आणि नाशिकचे सर्व सदस्य इथं बसूनच 70% 80% किरणदादांनी काम केलं. हे आणायचे, येत आहे, असं घेऊन या, तसं घेऊन या, तसं घेऊन या. तेव्हा टीम वर्क तयार होते ना, तेव्हा जगातली अशी कोणतीच गोष्ट नाहीये की ती तुम्हाला अचीव करता येणार नाही. लक्षात घ्या, फक्त टीम वर्क तयार झाला पाहिजे. आणि त्याला या कार्यक्रमाला बळ देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरची मंडळी, पुण्याची मंडळी, नांदेडची मंडळी, शिरवाडेवरीच्या माझ्या सर्व भगिनी, गोळेगावच्या भगिनी, सर्वच वास्तविक मंडळाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला वेळोवेळी येत गेले. भायगाववरून आले, पुसदवरून आले आणि आपल्याला एक प्रॅक्टिकल भेटलं. पुण्याचे ती एक जोडी आली, येऊन बरंच काही देऊन गेली. त्यांना काय भेटेल ना भेटेल देव, परंतु आपल्याला प्रसिद्धी भेटली. अशा कार्यक्रमातून बरंच काही भेटत असत. आता कार्यक्रम घ्यायचा, ढोऱ्या डोंगरात राहण्याची व्यवस्था आली, पाण्याची व्यवस्था आली, सर्वच अडचणी आल्या. तर ती अडचण आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमहंस आचार्य श्री केशरथ बाबांनी पूर्वीच सोडून टाकलेली आहे. कारण या अगोदर माझी जेव्हा दीक्षा झाली, दीक्षेच्या नंतर पहिला कार्यक्रम गोळेगाववासियांनी मंदिराचा उद्घाटनाला 5 मेला ठरवला आणि परमपूज्य परमहंस दत्तप्रसाद बाबा आणि सर्वच मंडळी त्यावेळेस रणजितदादा लाईव्ह करायला त्यांनी वेळ काढला. 10 दिवसाचा इथं कार्यक्रम ठेवला. 2 सत्र मी घ्यायचे, 1 सत्र काका घ्यायचे आणि सकाळपासून तो कार्यक्रम मग व्यायामापासून सुरू व्हायचा. पहाटे 3 वाजेपासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असा हा कार्यक्रम पूर्ण आला. त्यातले बरेचसे व्हिडिओ युट्यूबवरती येऊन गेले. हे जे कार्य आहे देवाचं, कळत न कळत प्रत्येक जणांनी आपापल्या परीनं खारीचा वाटा घेतलेला असतो आणि देवाने त्याला जोडलेला असतो. कार्यक्रम ढोऱ्या डोंगरात लाईव्ह करणारा रणजितदादा, तोच व्हिडिओ उचलणारा आत्रेमान रोडचे संचालक प्रकाशदादा शिंदे, नगर, भेटी नाही, गाठी नाही, ओळख नाही, पाळख नाही, संबंध नाही, नातेवाईक नाही, ही सारी टीम देवाने तयार केली. त्यांनी व्हिडिओ तयार करून टाकले आणि ते व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले, तुमच्यापर्यंत पोहोचले आणि तुम्हाला देवाने परत आम्हाला जोडलं. हे जोडायचं काम देव करत असतो.
आणि माणसाने माणसाला जोडावं हा परमेश्वराचा धर्म आणि धार्मिकता जर आपण शिकलो तर साधना काही वेगळी नाही. संयोग योग साह्य परमेश्वराच्या कृतीनं माया करत असते आणि देवकृपेने मला असे साधक भेटले त्याची विरक्त आहे, ज्ञानी आहे. माझे कोणाबरोबर जमणं तुम्हाला माहिती शक्यच नाही आणि यांच्या बरोबर जमणं हे एक तार आहे पूर्व कर्माची, पूर्व जन्माची किंवा परमेश्वराच्या तत्वसिद्धांताची. त्यांनी आम्हाला काही दिलंय, मी त्यांना काही दिलंय, व्यवहार आहे असं काहीच नाही. परमपूज्य केशवनाथ बाबा जे आहे त्यांची तर माझी अगदी 2-3च वेळेची भेट, परंतु खूप काही वर्षाचं, खूप काही जन्मजन्मीचं नातं असल्यासारखं ती ट्रस्ट आणि विश्वासात बाबांनी किरणदादाच्या माध्यमातून प्रत्यक्ष लोकांना सांगून टाकलं की कधीही कार्यक्रम घ्यायचा, हा तुमचा आश्रम आहे. अडचणी झाल्या की बरेच लोक समोर यायचे, हाही कार्यक्रम घ्यायचा विचार केला. मी म्हटलं किरणदादा कार्यक्रम घेणं सोपं आहे, परंतु आयोजन, जेवण, खाणं पिणं एवढं सोपं आहे का? म्हणजे काय टेन्शन नाही, दिगंबर आहे ना. कसा काय करील तो? करतो म्हणजे. जेव्हा आम्ही नाशिकला आलो पण त्या श्रीमद भगवद्गीता जयंतीच्या माध्यमातून दत्त मुकापशेंनी आडवला कार्यक्रम ठेवला, त्यावेळेस म्हटलं हा दिगंबरी रघु येईल त्यांच्याशी बोलू. परंतु योगायोगाने त्यांना काही काम निघालं, आले नाही. म्हटले आपण ढोरेडोंगरात जाऊ, नियोजन करू. दिगंबरला फोन केला तर म्हणे मी बाहेर आहे म्हणे. म्हणलं अरे असं असं करायचंय, काय टेन्शन नका घेऊ. पूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली, त्याच्या कुटुंबाने उचलली. जागा बाबांनी उपलब्ध करून दिली. स्वयंपाक असेल, पाणी असेल, जेवण असेल. दिगंबर आहे, रघु आहे, यांनी जबाबदारी घेतली, दिगंबरच्या कुटुंबाने जबाबदारी घेतली. काही टेन्शन राहिलं नाही. किरणदादांनी मग सर्व टीमच्या माध्यमातून किराणा, भाजीपाला घेऊन आले, मुक्कामी आले. त्या दिवशी तर मला येता आलं नाही, बाबा नाशिकला होते. काही वैयक्तिक कारणामुळे, कामामुळे मला दुसऱ्या दिवशी आलो मी. कार्यक्रम सुरू झाला आणि त्या कार्यक्रमाला परमेश्वराने अभिमान घेऊन इथपर्यंत पोहोचावा. कार्यक्रम आपण सुरू करायचा असतो, शेवट मात्र परमेश्वर करत असतो. शेवट आपल्या हातात नाही, पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. सुरुवात आपण करायची. सुरुवात करणं म्हणजे उभं राहणं. सिद्धीला देव येत असतो, शेवट देव करत असतो. असा हा कार्यक्रम इथपर्यंत आला आणि मी प्रॅक्टिस म्हणून त्या गोष्टीकडे बघत असतो. किरणचा हट्टा असतो. बारगेचे सर आहे, बाकीचे सर्वच मंडळी आहे, शिरवाडे वनीचे, नितीन दादा, बाळासाहेब गोळेगावचे, अनिल दादा, शरद, संदीप दादा, माझ्या भगिनी. तर तुम्ही बोलायचं, बोला. तर काय बोलायचं? मी बोलतच असतो, मोकळं निरोपण. पण किरण दादा म्हणजे आता डायरेक्ट सिद्धांत आचाराला हात घालायचा, सूत्रपाठ. आता माझी काही योग्यता नाही, पात्राचं नाही, कुठंतरी काहीतरी जाऊन अभ्यास केलाय आणि ते मला भांडवल म्हणून भेटले असंही काही नाही. माझं भांडवल एकच, परमेश्वरावरची निश्चिम निष्ठा, समर्थवादावरची निश्चिम निष्ठा आणि तुमचं सर्वांचं प्रेम. आणि मग तिथं सुरुवात झाली. कळत न कळत कोणताही तयारी केलेली असतानाही एक प्रॅक्टिस म्हणून शास्त्रावरती सत्र व्हायला सुरुवात झाली. पूर्वी प्रकरणावरती सत्र युट्यूबवरती गेली. पहिला फोन पुण्यावरून परमार्गसेवक पुन्हा सर्व सेवासी मंडळाचे अध्यक्ष अशोकदादा खांदवे यांनी केला की भाऊ ते मी सत्र ऐकलं. आजपर्यंत जे मनात होतं ते भेटलं, भेटत राहील अशी एक आशा पल्लवित झाली. देणारा देव आहे आणि ज्याला पाहिजे त्याला देव देत असतो. आपण क्रेडिट घेण्याचं काही कारण नाही, परंतु यातून एक बळ भेटतं. चला कोणीतरी काहीतरी कोणाला तरी पटतंय, समजतंय, कळतंय आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही येणार आहे म्हणजे येणार आहे.
ते सर्व टीमला घेऊन आले. निर्भय मुनी आले, दिलीपदादा काळे आले, बाहेरून लोक आले. मी तुम्हाला हेच आव्हान करत आभार मानणार नाही मी तुमचे, कारण तुम्ही माझे, मी तुमचा आहे आणि आपण सर्व देवाचे आहे. जिथंही मंडळाच्या वतीनं कार्यक्रम केला जाईल वेळात वेळ काढून आपली टीम घेऊन येत चालू. मग संभाजीनगरला कार्यक्रम असताना नाशिकची टीम कंटिन्यू माझ्याबरोबर येते. नांदेडला कार्यक्रम असल्यावर पूर्ण संभाजीनगर नाशिक टीम येते. नाशिकचा कार्यक्रम सर्व टीम येते. अशा अनेक टीम आपल्याला जोडल्या जात आहे आणि ते जोडायचं काम परमेश्वर स्वतः करताय हे लक्षात घ्या. आपण फक्त चालत राहायचंय. आता ही पुसदची मंडळी आली, फोनच नाही आजपर्यंत त्यांनी केलेला फोनच नाही. डायरेक्ट इथं आल्यानंतर प्रॉब्लेम आल्यावर फोन आला. पुण्याची मंडळी आली ती माहीतच नाही. संगमनेर मध्ये आल्यानंतर दरीगाव सर्च करताना दरीगाव दिसेना लोकेशन वरती, म्हणून फोन केला. अशी बरीच मंडळी जोडल्या गेलेली, बरीचशी लोकांची तळमळ आहे. एखादा व्हिडिओ जर अपलोड नाही झाला तर अनेक 10 तरी कमीत कमी फोन येतात. सकाळचा व्हिडिओ अजून जोड नाही झाला. ती उत्सुकता, आणि म्हणून मी संकेत कधीच पाहिलं नाही. संभाजीनगर असेल, इथे असेल, लोक किती समोर मोबाईल समोर येतात तर महाराष्ट्र समोर. आपल्यावर एक जबाबदारी स्वामी श्री चक्रधरांच्या मिशनची आणि स्वामी श्री चक्रधरांनी दिलेली ती इमानीद्वारे आपण पार पाडायची. हाच भाव आणि हाच हेतू आणि हाच उत्सुकता आणि परमेश्वराकडे सतत प्रार्थना. माझी योग्यता नाही, पात्रता नाही, लाज राखायचं काम मात्र तुझ्या हातात आणि त्यातून हे स्फुरत जातं, पुढे येत राहत. असे कार्यक्रम आपण घेत राहू. यातूनच काकासाहेबांनी एक विचार मांडला. 25 डिसेंबर ते 1 जानेवारी हा कार्यक्रम कंटिन्यू या ठिकाणी आता होत राहतो. या ढोऱ्या डोंगरामध्ये 1 जानेवारीला प्रायश्चित्ताच्या कार्यक्रमाची सुरुवात सर्वात प्रथम मंडळानेच केलेली आहे. सर्वज्ञ सेवा स्टेशन. त्यानंतर मग पंचकृष्ण प्रबोधन मंडळ इगतपुरी ते जोडले गेले आणि कंटिन्यू इथं प्रायश्चित्त करण्याचा जो प्रघात आहे, सुरुवात आहे, ती परंपरा आहे, मंडळाने सुरुवात केलेली आहे. आणि आता अनेक लोक येतात, कार्यक्रम घेतात. ढोऱ्या डोंगरामध्ये प्रायश्चित्त घेतात. ढोऱ्या डोंगराचं जे आकर्षण आहे प्रत्येकाला आता आज निर्माण झालेले मानव संप्रदायामध्ये आणि मंडळाचा तोच उद्देश आहे. खरा धर्म, तत्व सिद्धांत, आचाराच्या माध्यमातून जिथं जिथं दिसेल तिथे तिथं आपण पोहोचणं आणि समाजाचे लक्ष तिथं केंद्रित करणं. आज जंगलवादाकडे धर्म वाटचाल करतोय. मोठे मोठे उपक्रम, मोठे मोठे कार्यक्रम आणि तिथं ती पदार्थांची रेलचेल, तोच धर्म आज होऊन बसलाय. म्हणून असे आचारवंत आजही आहे, समाजाला दिशादर्शक आहे. हे सांगण्याचाच उद्देश मंडळाचा. मी बघितली नाक नागायचा पुस्तक लिहिण्याचा उद्देश तोच आणि बाबांचं पंचपूर्ती 16 निर्माण करण्याचा उद्देश तोच आहे. समाजापुढे हे आलं पाहिजे. आज समाज संभ्रमावस्थेत, दिशा दिसत नाही, परंतु आजही असे साधक आहेत का जे फक्त आणि फक्त देव व्हावा यासाठी धडपडताय, प्रयत्न करताय आणि ते आपल्याला दिशादर्शक आहे. आणि म्हणून असे कार्यक्रम वेळोवेळी होणं गरजेचं असं म्हणून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. कारण आज गर्दी धर्म हरपून गेलेला आहे. त्या गर्दीतला धर्म आपल्याला ढोऱ्या डोंगरात भेटेल, समजेल, कळेल. काही अशा भेटी आहेत ज्या स्मरणीय. त्या ताईला मी पहिले जेव्हा भेटायला आलो, रघु माझ्या बरोबर होता, दिगंबर माझ्याबरोबर, ती पहिली भेट मी अजूनही विस्मृतीत गेलो नाही. काकांची माझी पहिली भेट सुद्धा मी विस्मृतीत गेलो नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्या सतत आपण आपल्या हृदयामध्ये सेव करून ठेवायच्या असतात आणि ती सिंधुरी म्हणून आपल्याला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने उपयोगी पडत असतात.
तुम्हाला ही शिदोरी भेटावी, या डोऱ्या डोंगरातून भेटावी, या तपोभूमीतून भेटावी, या विरक्त साधकांकडून भेटावी, हाच उद्देश या असल्या कार्यक्रमाचा असतो. आणि म्हणून असे कार्यक्रम मंडळ सतत आयोजन करत असतं. जास्त वेळ घेत नाही. आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमवंत श्री केशवराज बाबाजी यांना आपल्याला ऐकायचं आहे. त्यांचे बी मी आभार मानणार नाही. ऋणानुबंध संबंध अच्युत आपण गोत्र परमप्रीती आणि न संप्रार हे आपलं नाथ स्वामी श्री चक्रांचा हा आपला परिवार देवाच्या कृपेने जोडल्या गेलेला आहे. तो सतत सातत्यपूर्ण आपलं असावं आणि एकमेका सहाय्य करून वावगे धरू सुबंध तुमच्यातून आम्ही आमच्यातून तुम्ही ही वाट आपण शोधत राहू आणि या कैवल्यगड जवळ करू इतकीच अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बाबा. आपल्या ठिकाणी असलेली अंतःकरणाची शुद्धता, आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपण सांभाळलेली नैतिकता, त्यानंतर आपण नामधारक अवस्थेपासून तर आता संन्यास अवस्थे येईपर्यंत धर्माविषयी असलेली आवड, तळमळ आणि धर्मकार्याची जी आपली गती, हे सर्व पाहून आमचा जीवन प्रवास तुमच्या ह्या दिसण्याने आमचा जीवन प्रवास बदलला. आम्हालाही तुमच्यामुळे देवधर्माची गोडी लागली. आम्ही आपण धर्मात आलो आणि प्रत्येक दिवस आम्ही आमच्या जीवनामध्ये एकच अपेक्षा करत असतो की भाऊसारखं आमचं अंतःकरण शुद्ध व्हावं, आमच्या ठिकाणी नैतिकता यावी, आमच्या ठिकाणी धर्म आचरण करण्याची ताकद यावी. आणि भाऊ, तुम्ही आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आहात. तुमच्यामुळेच आम्ही आज धर्मामध्ये या प्रगतीपथावरती आहे. मी जन्मभर तुमचा ऋणी राहील. आम्ही सर्व तुमचे ऋणी राहू. यानंतर त्यानंतर परमार्ग सेवक काकासाहेब सोलंकी हे आपल्या समोर आपलं मनोगत 2 मिनिटासाठी व्यक्त करण्यासाठी येत आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वांना दंडवत प्रणाम. मी 2 शब्द मोबाईलवर बोलणार आहे. माझा मोबाईल हरवला, परंतु मी कोणाला दोष न देता, कारण माझं पूर्व संचित असत, मी पूर्वजन्मामध्ये कोणाची तरी चोरी केली असत, त्यानिमित्तानं तो गेला असत आणि बाबांनी माझ्यासाठी जे प्रयत्न केले, बाबांना जो त्रास झाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो की हा म्हणजे ही घटना अशी घडू नये, परंतु घडली. याला माझं पूर्व संचित होतं, यांनी याचं कोणी गांभीर्याने घेऊ नये एवढंच मला 2 शब्द बोलायचं होतं आणि 2 दंडच घालायचे ते. म्हणून मी या ठिकाणी बोलण्याची संधी मागितली आणि ती संधी मला किरण भाऊंनी दिली. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द सांगतो. धन्यवाद दादा. हा आपला मनाचा मोठेपणा आहे. आपलाच मोबाईल गेला तरी आपल्याला त्या गोष्टीचं किंचितही दुःख नाही आणि आपल्यामुळे या परमार्गात कुठेतरी गालबोट लागू नये. आपण मोठ्या मनाने आपलं पूर्ण संचित समजून हे या ठिकाणी कोणाचे मनात किलबिश राहू नये म्हणून आपण सर्वांचे दंडवत घातले. मी सुद्धा आपला खूप खूप ऋणी राहील आणि आपली वस्तू आपल्याला मिळावी अशी मी देवाकडे अपेक्षा करेल. यानंतर नांदेड येथून आलेले परमार्ग सेवक रणजित दादा देशमुख आपले विचार मांडण्यासाठी आपल्या समोर येत आहे. थोडं वेळेचं बंधन आहे. यानंतर आपल्याला अध्यक्षांना पूर्ण वेळ द्यायचा आहे, तर त्यासाठी थोडं वेळेचं बंधन पाळावं. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा, आपणही व्हावे त्यांच्यासारखे हात सापडे पोरखा. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महात्मेच नाही
मातीच्या कणाकणामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जो अवतार घेतला आणि त्या अवतार कार्यातून जे उतरण्याचं व्यसन स्वीकारलं, त्या सर्वज्ञ श्री चक्रधराचं कार्य आपणापर्यंत पोहोचण्याचं काम पूर्वजांनी केलं. आज या ढोऱ्याडोंगर येथे सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ महाराष्ट्र राज्य आयोजित पंचपर्व तपपूर्ती नामस्मरण व आचरण सोहळा. आता या नावाच्या शंकाच उद्भवणारे हा आपला बंदच आहे. वासनिक मंडळातून आचरण सोहळा आजपर्यंतच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही बॅनरवर शब्द आलेला नाही. मला मेसेज टाकला एक जणांनी की तुम्ही ढोऱ्या डोंगरात जाऊन आचरण काय करता. ते मित्रच आहेत माझे साधू. अनेक प्रश्नावर आमची चॅटिंग झाली, पण त्यांना शेवटी सांगितलं या मानवपंथामध्ये 4 स्थान आहेत, 4 साधन आहेत. स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू. इथंच आमची गडबड झाली. त्यांनी सांगितलं स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक. मी त्यांना सांगितलं भिक्षुक हे डायरेक्ट अवतार घेतलेले नाहीत, मनुष्याच्या जन्माला आले, तिथून प्रक्रिया होत होत नामधारकापर्यंत आले आणि त्याच्याही पुढची प्रक्रिया वासनिक बनले आणि वासनिकातून त्यांची इच्छा अनुसरणाची झाली. त्यांनी अनुसरण घेतलं, ते भिक्षुक झाले. म्हणून आज या क्षणी या ठिकाणी त्रिमूर्ती आणि त्रिदंडी युक्त हे आमच्यासाठी हे 3 बातम्या आहेत. ज्यांना आपण मानवपंथामध्ये तत्ववर्तक, ज्ञानवर्तक, वयोवृत्त समजतो म्हणतो, ते खऱ्या अर्थाने हेच आम्हाला आजपर्यंत समजला नव्हता. ते समजून देण्याचं कार्य आणि कृतीतून करून दाखवण्याचं कार्य केलं असेल तर या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कार्याकोपऱ्यामध्ये सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाने काम केलं आणि हेच कार्य बाबाजी आम्ही करत आहोत. पुढे आमचा प्रश्न ब्रह्मचार्यापर्यंत गेला. माझ्याकडे शिदोरी आहे ती मी त्यांना स्पष्टपणे दिलेली आहे, त्यांच्याकडे शिदोरी मला आलेली आहे, पण त्यांना शेवटी मला निरुत्तर करण्याचं कार्य आणि धाडसही घ्यावंच लागलं, स्वतः करावं लागलं का याचा पुरेपूर खुलासा करण्यासाठी आज मला संधी वेळेचं बंधन आहे. तरी पण मी एक सांगतो बंधनो, या पंच पर्व तपपूर्वी नामस्मरण आचरण सोहळ्याचा अर्थ अध्यक्षाकडून भेटेल, कोणाकडून भेटेल आणि आपण आत्मसात करण्याचं ध्येय आपल्यामध्ये असेल. आपण ते ज्ञान अवगत थोडंसं का होईना केलं असेल, आपण अभ्यास करा. या ढोऱ्या डोंगरामध्ये 5 वर्ष तपाला पूर्ण झालेली आपली मूर्ती इथं त्रिदंडयुक्त मूर्ती आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची हिम्मत करण्याची आणि ती परंपरा जोपासण्याचं कार्य आपल्या मंडळाने केलं आणि त्याच्यासाठी आम्ही इथे आज उभा आहोत. ते कार्य आम्हाला करायचे. आमच्याने दुसरा कुठलाही आचार होत नसेल तरी प्रपंच करून परमार्थ करण्याची हिम्मत, ताकद फक्त या वासनिकामध्ये आलेली आहे आणि वासनिक अवस्थेतून जो भिक्षुक होतो तो खरा ब्रह्मचारी, तो खरा आचार्य, तो खरा तपस्वी, तो खरा वयोवृद्ध, तो खरा ज्ञानी हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. कारण आमच्या आशा, तृष्णा, वल्का, कल्पना, विकाराच्या भावना कुठल्या आहेत ते या ठिकाणी आम्ही सर्व खिन्न टाकलेल्या, जाळून टाकलेल्या आहेत, गंगेला सोडलेल्या आहेत आणि सर्व सोडून आम्ही या ठिकाणी परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी आम्ही इथे उभं राहिलो आहोत. नव्हे आम्हीच नाही तर तुम्हालाही प्राप्ती करून द्यायची ताकद आमच्यात आहे, पण फक्त परमेश्वराचा आचार आम्हाला पाहू द्या आणि तुम्हीही पाळा. हे मार्गदर्शन आम्ही तुमच्याकडून घ्यायला पाहिजे.
परमेश्वराने ज्या वेळेस आम्हाला सांगितलं होतं, किती वर्ष झाली, देव आज सन्निधान नाही, आज सन्निधान आहे, सन्निधानातल्या गोष्टी घ्या, सन्निधानातल्या लीळा आठवा. रात्री आम्हाला लीळा आणि चरित्र याचा अर्थ अवगत होत नव्हता, माहित नव्हता. ते काकाजीकडून कळाला, काकाजीकडून समजला. महादाईसाचं चरित्र पहा, नागदेवाचार्याचे चरित्र पहा. आचार्य झाला कोण? नागदेव. नागदेवातला नाग निघून गेला, केव्हा निघून गेला? चक्रधरांचं नाव त्यांच्या कानी पडला, तो नाग जाऊन आचार्य बनला, तो देव राहिला. असा आचार्य नागदेव झाला. आमच्यासाठी तोच आचार्य आहे. आणि आजच्या घडीला आमच्यासाठी आचार्य जे असतील इतर त्रिदंडी युक्त मूर्ती आहे. आमच्यासाठीच नव्हे, सर्वांसाठी आहे. पण आपण कुठलाही अर्थ, देवाने सांगितलंय सर्पाला दोर आणि दोराला सर्प म्हणू नका. जे आहे ते जाणा, ते खरं ज्ञान आहे. ते खरं ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. यांच्या माध्यमातून आम्ही असे खूप अनुभव घेतले, खूप अभ्यासाला आलो. आमचे सगळे काताडे गेले, मांस कमी झाले, रक्त कमी झाले. पण आम्हाला खरं ज्ञान पोहोचण्याचा निस्वार्थपणा अजून दिसलेला नाही कुठे. निस्वार्थपणा जो ज्या वेळेस मला 2011 साली किरण सरच्या माध्यमातून भाऊची ओळख झाली आणि तिथून आम्हाला निस्वार्थपणा ते निस्वार्थपणाचं कार्य करण्याची हिंमत आज भाऊच्या माध्यमातून भेटली. नवे या नाशिकमध्ये, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये कुठेही व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जरी पोहोचलो नसेल तर त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. नवे नांदेडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याचं धाडस मला या वास्तविक मंडळाच्या संस्थापक अध्यक्षाकडून मिळाले. सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाची स्थापना केली 2009 साली. त्यावेळेस स्वतः एकटा होतो नाशिक नांदेडमध्ये. 9 मध्ये पहिलं वर्ष गोळेगावला आलो, बाल संस्कार शिबिर घेतलं. तिथून पुढं मोठा होत गेलो आणि आज या ठिकाणी संभाजीनगर, पुणे, नाशिक, वाशिम असे बरेच साधक जोडले गेले. आणि आपल्या नांदेडमध्ये सुद्धा सहकार्य तुमचं मला भेटलेलं आहे. हे वेळोवेळ सहकार्य भेटण्याचं कार्य फक्त आपल्या वास्तविक मंडळातूनच प्राप्त झालेलं आहे. मग आम्ही विसरू का? हा क्षण विसरण्यासारखा नाही. काकाजीने सांगलं या डोळा, या देहामध्ये जे डोळे आहेत त्या डोळ्याने आज आपण औषध पाहत आहोत. मागच्या वर्षी जो मे महिन्यामध्ये या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता, तो क्षण, तो दिवस पुन्हा नाही. आजचा एक क्षण, आजचा दिवस पुन्हा नाही. रात्रीचे विचार आम्हाला ऐकायला भेटले काकाजीचे, ते पुन्हा नाही. पण शेवटचं एक सांगतो, ज्या बिबट्याच्या गुहेमध्ये ज्याने 5 वर्षाचं तप केलं, अजूनही तप करण्याचं धाडस आहे. ते धाडस काकाजी, हे धाडस आमच्यामध्ये यावं. आणि आम्ही, तुम्ही बिबट्याच्या गुहेमध्ये तप केलं, आम्ही वाघाच्या गुफेमध्ये तप करू अशी इच्छा परमेश्वराकडे व्यक्त करतो. आणि वेळोवेळी तुमची प्रसन्नता माझ्या पाठीशी राहावी आणि कार्याला कुठेही मला सहकार्य करा. बंधूंनो, या क्षणी एकच सांगतो की शेवटचा क्षण या ढोऱ्या डोंगरामध्ये आपला श्वास केला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. दंडवत प्रणाम करतो. धन्यवाद रणजित दादा. अत्यंत व्यस्त शेड्यूल असताना, कुटुंबाची सर्वात मोठी जबाबदारी असताना आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. यानंतर ज्यांचं अध्यक्ष भाषण ऐकण्यासाठी आपण आतुर झालेलो आहे, मी आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करतो की आपण आज आपल्या विचाराची या ठिकाणी पेरणी करावी. धन्यवाद. प्रणाम. इथं बोलतो का ते? नाही इथे हे त्याला याच्यावर ठेवलं तरी चालेल. असं सरक, अरे असं सरळ कर ना बाळा. मी बरोबर पुढे घे, उचला व्हिडिओचं नंतर व्हिडिओ मागे घ्यायचं. जसं मी बसायचं खाली ठेव, माईक खाली ठेव आणि ते वर नाही, जास्त खाली होईल. असं जास्त ते खाली ठेव.
थांबा ते दुसऱ्या स्टूलवर ठेवतो नाही हे हातात घेतो काय हातात घेता का तुम्ही? मग हे काढा बाजूला ते तिच्यावर ठेवा त्याच्या व्हिडिओ करा सेट व्हिडिओ करा पहिले सेट गोपाल कृष्ण महाराज की जय. तुम्ही जेणे अंकाराचा गोडा ओळखिला मान मान्यतेचा अभिलाष वाढलेला तो पुरुष आचार्य मिळाला तया ज्ञानाचा संजय. आज या ठिकाणी पंचकृती 16 व नामस्मरण विधी नाशिक जिल्हा वासनिक सेवा महाराष्ट्र राज्य या मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. आमचे परमस्नेही तपस्वीराज बाबा पंजाबी यांच्या 5 वर्षाच्या स्मृती निमित्त तपानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम सोहळा ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी त्यांची सर्व टीम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आता तपपूर्ती सोहळा म्हटलं की 12 वर्षाचा एक तप म्हटलं जातं. म्हणजे बाबा हे तपपूर्ती सोहळा नाव का दिलं 5 वर्ष? कारण ही 5 वर्ष कुठल्या यांनी पूर्ण केली ही त्यांना माहिती. कारण बाबाजींनी सांगितलं 1 वर्ष झालं त्याचं त्यावेळी असाच आम्ही वर एक कार्यक्रम असा साजरा केला होता आणि त्यावेळी बाबांनी सांगितलं आता आमचं काही खरं नाही, आमचा 7-12 म्हणजे मृत्यूचा दाखला वाळवीर गावातूनच निघा. त्यावेळी म्हटले या ढोऱ्या डोंगरामध्ये अशा या भूमीमध्ये त्यांनी आचरण करत असताना की भवपाश मृत्यू संजीवनी पाजोणी ज्ञान तावणी सावध करी जीव वस्तुते. म्हणजे त्रिदंडी अवस्थेला जाण्याकरता ज्ञान भक्ती आणि शेवटचा टप्पा वैराग्यामध्ये काहीतरी थोडीशी उणव राहिली असं म्हणून मृत्यूला सुद्धा थांबवण्याची ताकद या जीवामध्ये. आम्ही डोऱ्या यासारख्या ठिकाणी पुष्कळ साधू बघितले, पुष्कळ येतात, कार्यक्रम करतात, आचारपर कसं असावं, विचारपर कसं असावं असे सांगतात. पण आचार सांगणारा भेटतो पण आचार करणारा अजून आम्हाला भेटलेला नाही. मग आचार करणारा एकमेव हा आपल्या सर्वांना अपेक्षित असलेला एक मानभाऊ अवलिया आणि दुसराही एक मानभाऊ अवलिया माझ्या शेजारी बसलेला आहे. त्याचाही नामोल्लेख नंतर केला जाणार आहे. कुठल्या बाजूनी अवलिया हा शब्द त्यांच्याकरता मी वापरणार आहे. तर या डोऱ्या जंगलामध्ये सगळीच हलणारी झाडं केवढा नसतात. या डोऱ्याच्या जंगलामध्ये सगळीच हलणारी झाडं केवढा नसतात आणि या डोंगरामध्ये येणारे सगळेच साधू आचारवंत असतीलच असंही नसतं. तर हा तपपूर्ती सोहळा 6वा तपपूर्ती सोहळा साजरा करण्याची ही
यो वेळ या मंडळावर येऊ हेच मी श्री चक्रधर चरणी प्रार्थना करतो. गेले 7 दिवस वाचनिक सत्र ऐकत होतो. या मंडळाने बुडते हे जन न लिखे डोळा या संतांच्या उक्तीप्रमाणे सातला ना 2007 10 जून 2007 10 जून 2007 रोजी या मंडळाची स्थापना केली आणि वासनिक मंडळ हे नाव त्या ठिकाणी दिले गेले. हे नाव खऱ्या अर्थाने योग्य आहे, कारण नामधारक आणि वासनिक जर शास्त्रावर असेल, जर आचारावर राहिला तर आमच्यासारख्या साधू तुम्हाला फसवणार नाहीत. पण जोपर्यंत तुम्ही हुशार होत नाही तोपर्यंत आमची दुकानदारी काय बंद होणार नाही. म्हणून या मंडळाची निर्मिती. पण भाऊंनी नुसतं वासनिक शब्द दिला. वासनिक काळामध्ये ते सत्संग घेत असताना त्यांना एवढा काय प्रतिसाद मिळाला असेल असं मला वाटत नाही. पण ज्यावेळी ते अनुसरणले 1 मेला आणि त्यानंतर त्यांनी जे प्रबोधनाला सुरुवात केली, निस्वार्थ प्रबोधनाला सुरुवात केली. कसं निस्वार्थ प्रबोधनाला सुरुवात केली म्हणजे काय त्यांना समाजापर्यंत सांगायचे हे आता लोकांना पटायला लागलं. म्हणून लोक आता आपल्याकडं यायला लागले. परवा एक मिनिट थांब, शिदोरी घेऊन जा. ये कृष्ण 5 मिनिटं थांबायला बांधता चपाती भाजी भात. परवा 3 नंबरच्या सत्रामध्ये नाही तर बरं काय ते जेवत असतील लगेच बसून देईल जेवण. नांदेडच्या लेण्याचा उल्लेख केला गेला. परम बघ रणजित देशमुख नाही गोरक्ष शांताराम दादा खांदवे दादांनी गोरक्ष स्नानाची लीळा सांगितली. ती लीळा अशी होती. सर्वज्ञ एक दिवस भिक्षे करता त्या ब्राह्मणाच्या तिथे जाता. तो ब्राह्मण म्हणतो की चांगले धडधाकट दिसताय, मग भिक्षा कशाला मागता, काहीतरी काम करा. ते म्हणले आम्ही काम करायला तयार आहोत, पण आम्हाला काम कोण देत नाही. आणि म्हणजे आम्ही काम देऊ. म्हणजे काय काम? तर म्हटले आमच्या गायी राखायच्या, आणि त्या गायी राखणीच्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला दूध आणि भाकर देऊ. म्हणजे ठीक आहे, पण आमची एक अट आहे. ब्राह्मण म्हटले काय अट आहे? म्हणजे हे सोडेल पण बांधेना. हे सोडेल पण बांधेना. आणि म्हणजे ठीक आहे सोडायला तर आपण हे सोडून देईल, आल्यावर आपण बांधू. हे चारे म्हणजे राखेल पण दोरे ना. मग तुम्ही काय त्याचा बोध घेतला त्या लेळेचा मला काय माहित नाही. आम्ही काय घेतला आम्हाला माहिती नाही. पण बाहूंनी बोध या लेळेचा नक्कीच घेतला. काय घेतला की मी या जीवाला कर्मबंधनामधून सोडण्याचं ज्ञान देईल, पण बांधण्याचं देणार नाही. म्हणजे कर्मकांडामध्ये या जीवांना जाऊन देणार नाही. आणि ब्रह्मविद्या ज्ञानाचा अद्वैतीय या नामे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान त्याचा अनुभवा वाचवणीच बडबडते. म्हणजे या जीवाच्या जीवनमुक्तीच्या पाठाचे ब्रह्मविद्येचे सारखा रसपान मी या जीवाला देईल, पण त्याच्या बदल्यात दोणार नाही. म्हणजे संकल्परूपी धार काढणार नाही. या लेळेचा
हा बोध घेऊन त्यांनी या कार्याला सुरुवात केली असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं बघा. पण तुम्ही जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत आम्ही सुधरत नाही. आम्हाला कर्मकांडामध्ये घालणारे तुम्हीच आहात. आम्हाला कर्मकांडामध्ये घालणारे तुम्हीच आहात. तुमच्या भौतिक सुखाकरता गंडाधोरा ताईड मागणारे तुम्हीच आहात. म्हणून आमची दुकानं चालली. कारण तुम्ही एक निष्ठेवर ना. परवा मी ऐकलं ते फवाऱ्याचं सत्र. मग तुम्ही वास्तविक सेवा मंडळामध्ये आहात ना. काय करताय रणजित दादा कुठे आपण. मग हे जर असं असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये 14व्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी काही ओव्या दिल्या. तर ज्ञानेश्वरी म्हणजे काय तर गीता अलंकार नामक ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद. ते गीता म्हणजे श्रीकृष्ण महाराजांच्या गीतेची टीका ज्ञानेश्वरी. मग ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये कर्मकांडावर कसं ज्ञानेश्वर महाराज बोलले. म्हणजे ज्ञानेश्वर कोण आहे तर भाष्यकार आहेत. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरांनी कबुली दिली मी भाष्यकारांच्या वाट्यात जातो असे. त्या 13व्या अध्यायामध्ये आणि छोट्या खाली पुस्तकामध्ये पाहून त्याच वयाचा आधार घेऊन समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. तर त्या ओव्या अशा आहेत. माझी मूर्ती निपजवी ती घराच्या कोणी बसवी आपण देव देवे यात्रेचा. म्हणजे माझी मूर्ती आणतोय त्या घराच्या कोण्यामध्ये बसवतो आणि हा देव देव यात्रेचा. नित्य आराधना माझी काजे कुलदेवता भजे पितृ कार्य अवसरी होये पितरांचा. म्हणजे पितृ पंधरवडा आला आपल्या मार्गात सुद्धा आम्ही डोळ्यांनी बघतो. आम्ही डोळ्यांनी बघतोय. काय पितृ गाला सांगणारे साधू आहे आणि गाणारे वाचले येत. पितृ कार्यावसरी होय पितरांचा. चौथी मोठकी पाहे आणि गणेशाचा होय चौदिशी म्हणे दुर्गे तुझाच माये. गणपती बसले की गणपती मध्ये नाचतो. पुढे नवरात्र लागले की तिचा भक्त आईसान म्हणत आईसान जो भक्तो देखता सैरा वैरा धावतो जाण अज्ञानाचा मूळचा अवतार. मूळचा अवतार ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आहे एक. पृथ्वी निराळे भरण्याचे परी पायाळत लागे. या पृथ्वीच्या पोटामध्ये भरपूर धन भरलेलं आहे पण ते शोधण्याकरता म्हणजे पायाळू माणूस लागतो. मनीषा पायाळा होऊन जातो का नाही तर म्हणजे तयाने डोळा विशिष्टांजन आले असे. मग त्याच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं अंजन पाहिजे. का हो वडलोबाची जमीन तुमची आहे. सातबारा तुमच्या नावाचा आहे. भोगवटदार तुम्ही आहे. पण ज्यावेळी तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये पाणी शोधायचं असतं त्यावेळी तुम्ही त्या पानाळ्याला आणता आणि त्या पानाळ्या म्हणतो कुठून कुठपर्यंत तुमचा नंबर आहे. मग तुमचं जेवढं नंबर असेल तेवढं तो क्षेत्र बघतो. मग एखाद्या विशिष्ट ठिकाणी थांबतो आणि म्हणतो इथे वीर खांदा. तो उभा कुठं आहे वरल्या पृष्ठभागावर. आणि ज्ञान कुठलं सांगतोय आतल्या रचनेचं ज्ञान सांगतोय. आपण त्याला विचारतो कसं काय आहे बाबा तर तो सांगतो 20 फूट माती आहे 4 फूट पूर्व आहे. मग पूर्वेकडून पाणी लागेल किंवा पश्चिमेकडून मग त्याचे जेव्हा आपण ते खांदायला सुरुवात करतो. मग त्यांनी सांगितलं तसं असतं. त्यांनी सांगितलं तसं असतं. 4-2 मागं पुढं असेल फुटाने पण असतं. मग प्रश्न असा आहे माझा तुम्हाला वडलोबाची जमीन तुमची सातबारा तुमच्या नावाचा भोगवटादार तुम्ही. मग तुमच्या जमिनीमध्ये पाणी येऊन सांगणारा तो कोण. तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे ना. पण आप करे सो नो है गुरु करे सो होय.
त्याला गुरु पाहिजे. मग प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु हा भेटतोच, पण प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुरू भेटलच असं सांगता येत नाही. म्हणून 33 कोटी देवतेचे बृहस्पती गुरु आणि असुरांचा गुरु शुक्राचार्य. असुरांचा गुरु कोण होता? शुक्राचार्य. आणि 33 कोटी देवतेचे गुरु बृहस्पती. पण वामन ज्यावेळी म्हणजे वामनाचं रूप घेऊन आला ब्रह्म, बळी राजाकडे ती जमीन मागायला लागला 3 पावलं. तर शुक्राचार्य हा त्यांचा गुरु होता, म्हणजे देव नको. शुक्राचार्याने ओळखलं होतं हा कोण आहे. मग शिष्याच्या भौतिक दृष्ट्या गुरुचा सल्ला योग्य होता ना, पण बळीने ऐकलं नाही, कारण दाणीपणाला हे लागलं असतं त्याच्या. मग शुक्राचार्याचं ऐकलं नाही, त्याला दान दिलं आणि संकल्प सोडल्याशिवाय दान सिद्धी लागत नाही. असे 3 संकल्प आहेत. एक साध्य संकल्प आहे, एक पाद्य संकल्प आहे आणि एक हा दान संकल्प आहे. तर सिद्धी संकल्प आज तुम्हाला दिसेल बघा, हे दिसते ना, नारळाची तोरणं बिरणं, पुढे देवतेचं मंदिर असू द्या, नाहीतर देवाचा असू द्या, सिद्धी संकल्प. आम्ही तर असेही मंदिरं वाचले आपल्या, आता नवीनच्या पाट्या वाचल्या तर रुद्रपूर साईडला की नवसाला पावणारी देवता कोळारी देवी. आता नवीन साध्य झालं, मग देवाला सांगायचं तुला 7 नारळाचं नाही तर 5 नारळाचं तोरण. आता नवसानी होणार आहे का? मग कोण करताय? तुम्ही करताय. मग कर्मकांडामध्ये कोण कोणाला घालतंय? मग तुम्ही तर आहात, साधू नाही कर्मकांडामध्ये काय करते. म्हणून वास्तविक हुशार झाला पाहिजे. म्हणजे साधू कर्मकांडात तू बाहेर निघत नाही तर मग ते घेतली नरका ती करायची वाचते, तुम्ही त्याला वाचता जातो वगैरे. म्हणून धर्माच्या होणाऱ्या पतनाची चाहूल चक्रधर स्वामींना लागलीच होती. म्हणूनच त्यांनी काही वचन अशी सांगितली की या दिवशी कार्य संन्यासी परी कारण संन्यासी नव्हे, काय कधी सुविद्यानच पुढे किंवा येथीच्या सारखी अन्य येथीच्या पाठी लावली. माईपट्ट लावलं ना, मग माईपट्ट एवढं आपण हुशार नाही ना, मग आपल्याला ही भाषा होत्यातच ना. मग त्यांनी सांगितलंच होतं ना आचार्यानं. मग आता एक सांगत नाही ते असं सांगितलं की ते जैनांच्या आचार्यांनी 13 साधू म्हणजे ह्याच्याकडे मारले का नाही आम्हाला माहीत नाही बाबा, पण ते सर्वज्ञ होते. त्या सर्वज्ञांनी सांगितलं की पुढं असं होणार आहे. म्हणून नामदेवाचार्यामध्ये आयशा आचार्यांकडून तू तैसा परताडू आचार्य तू प्राण्याची अवधर्मापासून काढून परधर्मी लावशी आयशाच आचार्य म्हणजे त्याला नरक नाही. मग याच्या उलट आहे, तू प्राण्याची परधर्मापासून काढून अवधर्मी लावशी म्हणजे कर्मकांडामध्ये काढूशी आयशा आचार्य. आयशा आचार्य असं कोण करीत असेल ते बघत्या. तुम्ही काय असं कार्य करताय, तुम्ही कशाला तुमचं घेऊन करताय. पण तुमच्या प्रपंचामध्ये थोडं दुःख आलं की तुम्ही निघालाच कर्मकांड. मग काका जाणार, मग काका म्हणणार मुलीला मंगळ आहे, मग काय केलं पाहिजे, मग मंगळाची शांती करायला. मग मंगळाची शांती काका तिथंच करतो, 5,000 रुपये घेतो. काय मग तुम्ही षडशास्त्र वाचून पुराण वाचून हे पटलं म्हणून इकडं आलाय. इकडे येऊन सुद्धा तेच करताय, इकडे येऊन तेच करताय ना. मग ती मंगळाची शांतता करतो. आमची मुलगी एवढी चालत नाही. मंगळ हा ग्रह आहे आणि मंगळ ह्या ग्रहाची वक्र कर्मभूमीपासून कितीतरी किलोमीटरवर आहे. त्याची वक्र दृष्टी फक्त आमच्या समाजावर पडली, त्याला दुसरा कोण सांगणार. कारण आमचा समाज आहे मराठा, कसा पण रेटा त्यांनी कसं पण रेटायचं आमच्या. मी यातून कोण आम्ही निघत नाही. काय आता मागण्याची शांतता की आम्हाला कळलं पाहिजे ना. माग काका नाही शनी प्राबल्य स्थानी आहे. शनी आपल्याला काहीतरी केलं.
मशिदीची सांगतो चित्रपाट पण आम्ही एवढं अभ्यास करून सुद्धा शनी काय म्हणताय गुरुला त्याच्याही सांगलं गुरुच्या राशीला शनी फक्त एक प्रयोग आला होता एक प्रयोगामध्ये टायमान गुरुला करतो एक प्रयोग संपल्यानंतर म्हणजे का तू माझ्याच राशीला का म्हणजे तुमच्या राशी नसतो तुम्ही शिकवला म्हणजे कुणी स्वीकारला असतो मला काय मग म्हणजे गुरुदक्षिणा तुम्हाला मला गुरुदक्षिणा घ्यायची कोण म्हणतोय इथे उलट झालेलं आहे कोण म्हणतोय शनी गुरुला म्हणतोय मला गुरुदक्षिणा द्यायची हाणायला म्हणजे कसं नको करू काय तुम्हाला एक वर दे दक्षिणा घ्यायची वर दे म्हणजे काय वर वर दे म्हणजे काय माझ्या राशीला आलाय आलाय आणि कुठल्याही जीवाच्या राशीला जाऊ नको आणि शनी गुरुला जात असतो म्हणजे तो एवढ्यातून पुढे निघतोय नाही आम्ही आता तर आमचं लग्न ठरलं नाही लागला काळ सर्पदोष काय लागला मग आता ते काकाच्या हातचं काम आहे मग त्याच्याकरता इथं त्रिंबकला यायचं पुढे यायचे आणि मग ते काढायचा मग ते 5-25,000 रुपये खर्च तिथं होतो काय किती होतो या 5-25,000 आता ती करतात मग आणा बरं 500 रुपयाचं स्टाम्प आणि त्यांच्याकडून लिहून घ्या आता सगळं झालंय काय मग आता घटस्फोट होणार नाही किंवा तिचा पती मारणार नाही सगळं सांगायचं बघू बरं त्याच्यात मग यांना जर एवढं कळत असतं तर ह्याच्या स्त्रिया मातगारामध्ये राहिल्या असत्या का यांनी मनोवादी संस्कृतीचा स्वीकार केला असता का आणि चक्रधर स्वामींनी त्या स्त्रिया बाहेर काढल्या म्हणजे आद्य क्रांतिकारी कोण आहे तर चक्रधर स्वामी त्यांच्या मार्गात आणि मग हे आता पोरपुरी पळून जातात ती काय काका कसं जातात काय एखाद्या साधू येतात आणि ती म्हणतात काका आम्ही अमक्या टायमाला अमक्या वेळी पळून जाणार आहे आम्ही पळून जायला येऊन चांगलं आहे कारण काका हा म्हणला गरज जातात तो नाही म्हणलं जात नाही असं तुमच्याकडे होऊ जात नाही का जाता तू इथं काय होतंय फक्त स्मशान वायरा होतंय आम्ही सांगून गेलो असं नाही ते काय त्यांच्यावर उद्योग जे सांगतात आपला येणं आहे चला जाऊ तुमच्या असतो तू इथं असला की स्मशान वैराग्यामध्ये येतात बाहेर गेला झाला कार्यक्रम चालू आणि मग तो बाबा असा तो बाबा तसा अरे तो बाबा असं आहे तसं आहे तर तू जातो काय म्हणून तर वासनिक सेवा मंडळाची निर्मिती आणि वासनिक सेवा मंडळाला वासनिक जर बिघाडला आणि त्यांनी जर दुसऱ्याला सांगितलं परवासारखं मारतोय पवार चुलीमध्ये जोपर्यंत राख आहे बोलतोच भेटतो चुलीमध्ये जोपर्यंत राख आहे तोपर्यंत राख आणि ती राख उचलून इथं गेली ना ती आजार मोठा बाजारामध्ये मिठाई आहे तोपर्यंत मिठाई इथं पुढं आली प्रसादाची पाहिजे हा काय प्रसाद करतात ज्ञानिष्ठ प्रसाद हा आणि ज्ञानिष्ठ प्रसाद कुठला तर या नामे द्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचवणी बडबडते पण एकी विद्या ब्रह्मविद्या मग ब्रह्मविद्या शास्त्र रोकडे जेणे चहू पदार्थाचे दर्शन घडे जर शास्त्र रोकड असेल ना तर जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर आणि शास्त्र रोगोधारी असेल ना मग माझं गाडं पुढे जाईल मग कर्मकांड मग लय चिडी येते मला धन्यवाद बाबाजी पुढल्या सत्रामध्ये पाहिजे आपले या ठिकाणी विचार मांडले आम्हाला प्रेरणा दिली आणि जसं आपण साधू संतांकडून अपेक्षा करतो तसं बाबांनीही वास्तिकांकडून अपेक्षा केली
की नुसतं सादर करूनच काही गोष्टीची अपेक्षा आपण केली पाहिजे. तर आपण सुद्धा या ठिकाणी वास्तविकांनी सुद्धा ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. आणि मीही धर्माचं काहीतरी देणे लागतो, मीही धर्माचं काहीतरी नियम पालन माझ्यासाठी आहे याची जाणीव प्रत्येक नामधारक उद्देशी वास्तविकांनी ती ठेवायला पाहिजे. की बाबांनी आपल्या विचारातून आपल्याला या ठिकाणी सांगितलं. यानंतर परमार्ग सेवक दत्ताभाऊ कापसे किचन मध्ये नितीदाना त्यांना बोलून आणा. शेवेला गेले आपण त्यांना इकडे बोलू आणि ते या कार्यक्रमाचे आभार मानतील. त्यानंतर एक 5 मिनिटं तुम्ही बाहेर जाऊन हातपाय मोकळे करू शकता. तोपर्यंत आम्ही हॉलमध्ये सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करतो. आपल्याला पुकारलं की आपण सगळ्यांनी परत येऊन बसायचंय आणि जास्तीत जास्त लोकांनी जेवायला बसून घ्यायला. त्यावेळेस जेवढं आपल्याला उरकते तेवढं आपण उरकून घेऊ. कोणी इकडे तिकडे जाऊ नका. या ठिकाणी परमार्ग सेवक दत्ताभाऊ कापसे आले. अत्यंत त्यांनी मध्ये मोठी सेवा घेतली होती, पण ती सेवा सोडून आपले आभार मानण्यासाठी या ठिकाणी आले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांचे आभार मानायचे. या त्यांच्या पद्धतीने करून दे ना. वय उचल डिस्टर्ब होते त्याच्या स्टाईल. आलेल्या सर्व नामधारक उपदेशी साधू संत तपस्वी या सर्वांनी अति लाखो मुलांची उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचा टाळांचा आमचे पुण्याचे मोठी बाबा आणि आमचे सर्वच्या त्यांचे लाडके काका आणि आमचा सर्व वाचनिकांचा अनुभवता सूर्यमंडळ भाऊ. आता सर्व काही वाचनिकांमध्ये सर्व काही ज्ञान प्रदान सर्व केला असेल तर भाऊनीच केलं. इथून पुढेही भाऊच्या हातून आशिष ठेवावे आणि आलेल्या सर्व आम्ही यांचे मी आमच्या सर्व वाचनिक सेवा महाराष्ट्र राज्यात त्याच्याबद्दल सर्व मनपूर्वक आभार मानतो. आणि नावांचा उल्लेख केल्यासाठी काय आहे ना ते किरण भाऊ करतील. धन्यवाद दादा. आतमध्ये त्यांना जी सेवा आहे त्या सेवेत त्यांचं पूर्ण लक्ष आहे. त्यामुळे ते सर्वांना शब्दसंधाने त्यांनी आभार मानले. पण मी पुन्हा एकदा माझ्या पद्धतीने आभार मानतो बाबांकडून. कोण बोलायचं त्यालाच आभार मानायला तत्पूर्वी मी एक सांगू इच्छितो का कोणताही कार्यक्रम हा आपल्या मनात तयार होत असतो, तो प्रत्यक्षात येत असतो. असे आपल्या टीमचे कॅप्टन म्हणजे जे आता खेळाडू असतात जे ज्यावेळेस जिंकतात तेव्हा ते सगळे श्रेय खेळाडू देतात आणि ज्यावेळेस हरतात त्यावेळेस जबाबदारी स्वतः घेतात. असे आपले टीमचे कॅप्टन परमार्ग सेवक आदरणीय आमचे किरण भोरांगे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला आणि हा सक्सेस होण्यामागे जवळजवळ 90% श्रेय त्यांचंच आहे. म्हणून माझं एक छोटीशी इच्छा अशी आहे बाबा शास्त्रे अतिशय बाबा त्यांचा सन्मान व्हावा ही माझी इच्छा आहे. नाही आमचं झालं तुमचं मत होत आहे. पाणी देतो पाणी पाणी गेलं का पाणी पाहिजे फोटो काढा. फुल काय फेकलं जातं. एक मिनिट परत काढा. एक मिनिट एक फुल देताना काढा बाबा. लोकांच्या लक्ष देणार आहे काय दिलंय. हा देतो करतो लक्ष घेऊ. हा काढा फोटो. भारी फोटो आला पाहिजे. तुम्ही पण येणार त्याचं काय आवडतं घ्या मला दिलं हे बघ बरोबर घ्या ना माझ्या होती घ्या तू. पृथ्वी गोल आहे. धन्यवाद कृष्ण दादा. या ठिकाणी आपण प्रदर्शन झाले तरी मी कमी शब्दात या ठिकाणी आपण प्रदर्शन मानतो. परमपूज्य तपस्वी बाबाजी यांनी
या 75 वर्षी पूर्ती सोहळा साजरा करण्याची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी काकाजींचे खूप खूप आभार मानतो. यानंतर केशर बाबा पंजाबी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली, सर्व आपल्या किचन मधली व्यवस्था उपलब्ध करून दिली, सर्व साहित्य त्यांनी आमच्यासाठी उपलब्ध करून दिले, त्यांची मी मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. बाबाजींनी या ठिकाणी आपल्याला 8 दिवस सत्र सांभाळून आपल्याला याची सेवा दिली, त्यांची मी या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर जे दिगंबर दादा घुगरे यांच्या सर्व कुटुंबांनी या ठिकाणी स्वयंपाकाची सकाळ दुपार संध्याकाळ सेवा घेतली, त्यांच्या शेजारी सर्व त्यांचे मुलं, त्यांचे मित्र, सर्व ताई, मावशी, अक्का यांचे सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमासाठी पहिल्या दिवसापासून पंढरपूर खोडदवर सर्व उपस्थित झालेले उपदेशी वाचनी बंधू भगिनी यांचे खूप आभार मानतो. उपस्थित झालेले सर्व सद्भक्तांचे खूप आभार मानतो. नांदेडीतून उपस्थित झालेल्या सर्व सद्भक्तांचे मी आभार मानतो. पुणे येथून उपस्थित झालेल्या सर्व सद्भक्तांचे आभार मानतो. शिवाई येथून उपस्थित झालेल्या सर्व सद्भक्तांचे आभार. गोरेगाव येथून महिला व पुरुष हे सर्व या कार्यक्रमात उपस्थित झाले, त्यांचे आभार. यानंतर ज्यांनी या कार्यक्रमाला आर्थिक योगदान दिलं, द्रव्याच्या माध्यमातून ज्यांनी या ठिकाणी योगदान दिलं, असे सर्व परमार्थ सेवक यांचे सगळ्यांचे आभार मानतो. ज्यांनी वस्तू स्वरूपात या कार्यक्रमाला योगदान दिलं त्यांचे आभार. ज्यांनी सेवेच्या माध्यमातून योगदान दिलं त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. कोणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाहीये आणि घरी जाताना तुम्ही शिदोरी सुद्धा घेऊन जाऊ शकता. दंडवत प्रणाम. सर्व श्री चक्रधर स्वामी की जय. 5 मिनिटात आपण बाहेर जाऊन हातपाय मोकळे करून येऊ शकतात. तोपर्यंत आम्ही आतमध्ये बैठक व्यवस्था करतो. जेवण करायचं. जेवले? खरं जेवले की? शिदोरी देता का? ज्यांना संकल्प सोडायचा आहे अनुसरण्याचा त्यांनी या ठिकाणी बाबांना येऊन भेटायचे. ज्यांना उद्देश घ्यायचा त्यांनी या ठिकाणी येऊन बाबांना भेटायचे. त्यानंतर ज्यांना अनुसरण्याचा असेल त्यांनी सुद्धा बाबांना भेटायचे. त्यांना पुस्तकं वाटून द्यायचे. रवींद्रनाथ हे सर्व पुस्तकं वाटून द्या, त्याचे फोटो घ्या. पुस्तक वाटून द्या. जे जे चालले त्यांना सगळ्यांना द्या.